नमस्कार. तुम्हाला जर म्युच्युअल फंड SIP करून श्रीमंत बनायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण कंपाऊंडिंगचा असा एक रूल बघणार आहे, ज्यावर जर तुम्ही काम केलं तर काही वर्षानंतर तुम्ही वर्षाला 72,000 रुपये इन्व्हेस्ट कराल, पण रिटर्न मात्र तुम्हाला यावर 2 लाख 2.5 लाख रुपये मिळतील. म्हणजे जेवढे तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले त्यापेक्षा 3 गुणा रिटर्न्स काही वर्षानंतर तुम्हाला मिळतील. आता यामध्ये अशक्य वाटण्यासारखं काही नाही आहे. कंपाऊंडिंगमध्ये हे पॉसिबल आहे. चला तर आता हा कंपाऊंडिंगचा रूल आपण एका कहाणीच्या माध्यमातून समजून घेऊया. तर समजा हा सचिन आहे, याचं वय 25 वर्ष आहे. हा एका मिडल क्लास परिवारामधून आलेला आहे, पण याचं स्वप्न आहे मला करोडपती बनायचं आहे. कारण त्यांच्या घरामध्ये हमेशा पैशाची तंगी त्यांनी बघितलेली आहे. नातेवाईकांमध्ये जास्त कोणी श्रीमंत नव्हतं, आजूबाजूचे लोकसुद्धा जास्त श्रीमंत नव्हते, म्हणून त्यांनी गरिबीला जवळून बघितलेलं आहे. म्हणून जसं काही त्याला गरिबीचा कंटाळा आला आहे, म्हणून त्यांनी हे स्वप्न ठरवलं की मला करोडपती बनायचं आहे. तर सचिन आत्ताच नोकरीला लागलेला आहे, त्याला 30,000 रुपये पगार आहे. त्याला माहिती आहे की यामधून माझ्या फॅमिलीचा काही खर्च सुद्धा राहील, काही पैसे मी वाचवू शकतो, त्यामध्ये मला श्रीमंत बनायचं आहे. तर मग तो आजूबाजूच्या लोकांना विचारतो की मी हे पैसे कुठे इन्व्हेस्ट करू शकतो ज्याने मी श्रीमंत बनेल. तर त्याला बाजूचे लोक ऑप्शन सांगतात की FD मध्ये इन्व्हेस्ट कर, सरकारी योजनांमध्ये पैसे टाक, जिथं तुझे पैसे सुरक्षित राहतील. तर त्या योजनांमध्ये FD मध्ये तो कॅल्क्युलेट करून बघतो की खरंच मी इथं इन्व्हेस्ट करून श्रीमंत बनू शकतो का. तर ते बघितल्यानंतर त्याला कळतं की इथं मी श्रीमंत बनू शकत नाही. मग तो अजून थोडी रिसर्च करतो की कुठे मी इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कारण तो आलेला तो होता मिडल क्लासच्या घरामधून. तर त्याचा भीती होती की माझे पैसे बुडाले नाही पाहिजे. मग त्याला रिसर्चमध्ये कळतं की एक सेफ ठिकाण आहे जिथं मी पैसे इन्व्हेस्ट करू शकतो, ते म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स फंड. तर निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये तो पैसे इन्व्हेस्ट करण्याचे ठरवतो. आता तुमच्यापैकी काही जणांना माहिती नसेल की निफ्टी 50 इंडेक्स फंड म्हणजे काय. तर आपल्या देशामध्ये टोटल शेअर मार्केटमध्ये 5,000 कंपन्या लिस्टेड आहेत. तर त्या 5,000 कंपन्यांमधील ज्या टॉपच्या 50 मोठ्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये जो फंड इन्व्हेस्ट करतो त्याला निफ्टी 50 इंडेक्स फंड असं म्हटलं जातं. आता या फंडमध्ये फंड मॅनेजरचा सुद्धा जास्त काही रोल नसतो, कारण इथं ठरलेलं आहे की टॉपच्या 50 कंपन्यांमध्येच पैसे लावायचे आणि कोणत्या कंपनीमध्ये किती पैसे लावायचे हे सुद्धा ठरलेलं असतं त्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार. म्हणून याचा एक्सपेन्स रेशो सुद्धा कमी असतो. म्हणून हे सचिनला थोडंसं सेफ ठिकाण वाटतं पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी. आता इंडेक्स फंडमध्ये आपण कुठून इन्व्हेस्ट करू शकतो, तर डीमॅट अकाउंटमधून तुम्ही इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मग अपस्टॉक, एंजल वन, झिरोदाच्या अकाउंटवरून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही फ्रीमध्ये तुमचं अकाउंट ओपन करू शकता. आता इंडेक्स फंड कुठला घ्यायला पाहिजे, SBIचा घ्यायचा, HDFCचा घ्यायचा की ICICIचा घ्यायचा, तर तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. कारण इंडेक्स फंडमधील सर्व होल्डिंग तर सेम असणार आहे. एक्सपेन्स रेशिओमध्ये सुद्धा एवढं जास्त काही फरक नाही आहे, तर तुम्हाला आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. चला तर आता हा कंपाऊंडिंगचा 8-4-3-2 रूल काय आहे ते आपण समजून घेऊया. जसं की आपण सचिनची कहाणी बघत होतो, तर त्याला 30,000 पगार होता. तर तो ठरवतो 50-30-20 रूलनुसार मी महिन्याला 6,000 रुपयाची गुंतवणूक करणार आहे. तर तो 6,000 रुपयाची गुंतवणूक करणार आहे आणि इंडेक्स फंडमध्ये करणार आहे. तर इंडेक्स फंडमध्ये 12% पर्यंत रिटर्न आरामशीर भेटू शकते. तर तो 6,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याला पहिले 10 लाख रुपये कमवण्यासाठी, त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 10 लाख रुपये बनण्यासाठी त्याला पहिले 8 वर्ष लागतात. पण दुसरे 10 लाख रुपये बनण्यासाठी त्याला 8 वर्ष लागत नाही, तर फक्त 4 वर्षामध्ये दुसरे 10 लाख रुपये त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड होते. म्हणजे पहिले 10 लाख बनण्यासाठी 8 वर्षे, दुसरे 10 लाख बनण्यासाठी फक्त 4 वर्षे. आता तिसरे 10 लाख रुपये त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड होण्यासाठी त्याला 4 वर्षे लागत, तर फक्त 3 वर्षामध्ये तिसरे 10 लाख रुपये त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड होते. आता तुम्हाला काय वाटतं, चौथे 10 लाख रुपये बनण्यासाठी किती वर्ष लागतील, तर फक्त 2 वर्षामध्येच चौथे 10 लाख रुपये त्याच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड होते. तर मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की गुंतवणूक आपण वर्षाला 72,000 करू, पण रिटर्न मात्र आपल्याला 2-2.5 लाख रुपये भेटतील वर्षाला. तर हे कंपाऊंडिंगमध्ये पॉसिबल आहे. जेवढ्या जास्त वेळेसाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा कंपाऊंडिंग अजून फास्ट होत जाते. तर अजून 8 वर्ष जर सचिन थांबला तर त्याच्या इन्व्हेस्टमेंटची टोटल व्हॅल्यू बनेल 1 करोड रुपये. तर अशा प्रकारे कंपाऊंडिंग वर्क करते. सुरुवातीला वेळ लागतो, पण जशी जशी वेळ पुढे जाते तसं कंपाऊंडिंग फास्ट होत जातं. जसं की आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं की पहिले 10 लाख बनण्यासाठी 8 वर्ष लागतात, दुसरे 10 लाख बनण्यासाठी फक्त 4 वर्षे, तिसरे 10 लाख बनण्यासाठी फक्त 3 वर्षे आणि चौथे 10 लाख बनण्यासाठी फक्त 2 वर्षे लागतात. आणि पुढील
8 वर्षामध्ये 1 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू बनते. तर अशा पद्धतीने सचिन त्याचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करतो. ही झाली एक सिंपल अप्रोच की इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, 12% पर्यंत रिटर्न भेटून जाईल आणि रिस्कसुद्धा कमी आहे. पण जर कोणी थोडीशी जरी रिस्क घ्यायला तयार असेल तर अजून रिटर्न्स मिळू शकतात. आता एक्झाम्पलसाठी समजा मला गुंतवणूक करायची असेल तर मी फक्त इंडेक्स फंडमध्ये करणार नाही, तर मी 2-3 फंडमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट करेल. एक्झाम्पलसाठी समजा निफ्टी 50 इंडेक्स फंड, निफ्टी मिड कॅप फंड किंवा फ्लेक्सी कॅप फंड आणि तिसरा निफ्टी स्मॉल कॅप फंड. या 3 फंडमध्ये गुंतवणूक केल्यामुळं मला 15-16% रिटर्न भेटू शकते. आता तुम्हाला वाटेल की इंडेक्स फंडमध्ये 12%, इथं 15-16%, 4% असा कायच फरक पडणार आहे. पण यामध्ये खूप फरक पडू शकतो. जसं की सचिनला इन्व्हेस्टमेंट करून 1 करोड रुपये बनण्यासाठी 25 वर्षे लागली होती. पण तेवढीच इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला 1 करोड रुपये बनण्यासाठी फक्त 20 वर्षे लागतील आणि 25व्या वर्षी आपले पैसे बनतील 2,40,00,000 रुपये. म्हणजे सचिनपेक्षा डबल. पैसे दोघांनी सारखेच इन्व्हेस्ट केले, पण रिटर्न जे आहे ती आपल्याला डबल भेटू शकते जर 16% रिटर्न भेटले तर. आता तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट करायला आवडेल, तुम्ही तुमच्या फायनान्शियल कंडिशननुसार तुम्ही किती रिस्क घेऊ शकता त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत, जेणेकरून त्यांना सुद्धा अशी कामाची माहिती मिळेल. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.